नेत्यांची त्यात त्यांनी असं सांगितलं की निधी वाटपात मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री पण सही करतात. त्यांनी तो टोला लावला की या सगळ्या माझ्यावरतीच बैठकीमध्ये ही आमची काल झालेली मंत्र्यांची बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या अनुसरून होती. त्यामध्ये मंत्र्यांचं चालू असलेलं कामकाज कसं आहे, कोण कुठे दौरे केलेले आहेत, कोणी कोणी काय काय काम केलेले आहेत, कोणी संघटना बांधण्यासाठी किती प्रयत्न केले यावरती चर्चा होती. त्याच्यामध्ये हा मुद्दा जरूर आला की काही काम करताना काय अडचणी येतात का, तर त्या अडचणी त्या मंत्र्यांनी सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या कानी घातल्यात. त्याचं कुठंही आम्ही वाच्यता केलेली नाही आणि याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले की याची कुठेही वाच्यता करायची नाही आणि याबाबत जर काही असं तुम्हाला त्रास होत असेल कोणता, तर मुख्यमंत्री अजितदादा आणि मी बसून त्यावर निर्णय घेईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितल्यामुळं आमचा कोणताही या प्रकारात वाद नाही. काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली म्हणजे आता एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये एखाद्या नाराजीचं प्रकरण येतं हे नाकारता येत नाही. बरं, पण याच नाराजीमुळे तुम्ही तर बाहेर पडलं 40 वर्षापूर्वी नाही. हे बघा, दरवेळेला काम करताना अनेक अडचणी येतात, त्यातली एक प्रमुख अडचण होती. आजही काही प्रमाणात आम्हाला जी काही अडचण येते ते आम्ही शिंदे साहेबांच्या कानावर टाकलेली आहे. राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य निधी मिळालेला आहे आणि फक्त पहिल्या गणवेशाचाच निधी मिळाले, त्यामुळं जे आपण म्हटलं होतं की पहिल्या दिवशी मिळेल ते आता मिळण्याची शक्यता दुसरं झाली. नाही, या टायमाला तसं काही होणार नाही. शिक्षण मंत्री त्याबद्दल अत्यंत गांभीर्याने घेत आहेत. मला वाटतं यावेळेला सगळं काही वेळेतच होईल. दुसरं असं आहे की आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती घोटाळा समोर आलेला आहे. बनावट नियुक्तीपत्र घेऊन एक अपात्र विद्यार्थी तिथं आला होता आणि त्यावरून हा सर्व प्रकार समोर आला. अजून असे 25 जे लाभार्थी आहेत त्यांची देखील यादी संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. राज्यभरात हा प्रकरण गाजत असताना आता त्याची जी संघटना आहे त्यांनी SITची चौकशीची मागणी केली आहे. निश्चित या मागणीला आमचा पाठिंबा राहील. बोगस भरती चौकशी प्रकरणी अनेक एजंट दलाल हे जे आहेत चुकीचे प्रमाणपत्र देऊन, तुम्ही पाहिलं असेल मंत्रालयात सुद्धा असे नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. म्हणून याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि या चौकशीसाठी मी सुद्धा शासनाकडे आग्रह धरेन.